नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. भापो म्हणजे काय? आपण बोलतो आणि ऐकणारा आपलं बोलणं समजून घेतो. अनेकदा बोलताना कळत नकळत आपण काही चुका करतो. समोरचा मग दुरुस्ती सुचवतो किंवा असंच म्हणायचंय ना अशी खात्री करून घेतो. अशा वेळी अनेकदा आपण काय म्हणतो? भापो, भावना पोहोचल्या ना मग झालं तर. पण आपणच जर आपल्या बोलण्यात नेमकेपणा आणला, या चुका टाळण्याचा प्रयत्न केला तर? अशा काही वारंवार होणाऱ्या चुकांचे नमुने बघूया. भाषा तज्ज्ञ यास्मिन शेख यांनी हे असे नमुने म्हणजेच उदाहरणं आपल्यासाठी गोळा केली आहेत. त्यात नेमकी काय चूक आहे हे समजावूनही सांगितले आहे. चला तर मग बघूया अशी काही उदाहरणं. आता हे वाक्य वाचा. आमच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही सर्वांनी यायचं बरं का? आता या वाक्यात 50व्या हे विशेषण लग्नाच्या या शब्दाआधी आल्यामुळे या वाक्याचा अर्थ काय होईल? आमची 50 लग्न झाली आहेत आणि 50व्या लग्नाचा आज वाढदिवस आहे, त्या समारंभाला तुम्ही सर्वांनी यायचं. म्हणजे हा अर्थाचा अनर्थच नाही का? केवळ विशेषण चुकीच्या ठिकाणी योजल्यामुळे विपरीत अर्थ झालाय. आता योग्य शब्दक्रम कसा हवा? आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही सर्वांनी यायचं बरं का? वाक्यात ज्या नामाचे जे विशेषण असेल ते त्या नामाआधी योजणं आवश्यक असतं. आता अशीच आणखी एक वाक्यरचना पाहूया. आमचे प्राध्यापक उत्तम कविता शिकवतात. आता याचा अर्थ कविता उत्तम आहेत. पण कविता उत्तम की निकृष्ट हे सांगायचं नाहीये, तर प्राध्यापक कविता उत्तम शिकवतात म्हणजे त्यांचं कविता शिकवणं उत्तम आहे असं सांगायचं ना. त्यामुळे हे वाक्य आमचे प्राध्यापक कविता उत्तम शिकवतात असं असायला हवं. अशा विचित्र शब्दक्रमामुळे अनेकदा नकळत विनोद निर्मिती होते. तुम्हाला अशी काही उदाहरणं आठवत आहेत का? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. अनेकांच्या बोलण्यात आढळणारी पुढील सदोष वाक्यरचना आता आपण वाचूया. हे बघा. त्याने हे काम करायला पाहिजे नको होतं. आता या वाक्याचा अर्थ कळत नाही असं नाही, पण वाक्यरचना चुकीची आहे हे निश्चित. आता वरील वाक्यात पाहिजे हे सकारात्मक क्रियापद आहे आणि नको हे नकारात्मक क्रियापद आहे. या वाक्यात पाहिजे या क्रियापदाची मुळे आवश्यकताच नाही. हे वाक्य कसं असायला हवं? त्याने हे काम करायला नको होतं. पाहिजे नको होते अशा चुकीच्या शब्दयोजनेमुळे आपल्या भाषेविषयी आपलीच अनास्था दिसून येते. आता अशीच एक चमत्कारिक वाक्यरचना बोलण्यात ऐकलेली आहे. बघूया. तुला हे काम नाही आलं पाहिजे. याही वाक्यात पाहिजे हे क्रियापद अनावश्यक आहे. किंबहुना ही वाक्यरचना सदोष आहे. हे वाक्य कसं हवं? तुला हे काम जमणार नाही किंवा तुला हे काम करणं जमणार नाही. भाषेचा वापर करताना आशय योग्य पद्धतीने व्यक्त होतोय की नाही हे आपण कटाक्षाने पाहायला हवं, हो की नाही? आता हे वाक्य वाचूया. तू तुझ्या मित्राच्या कलेने घे, त्यातच तुझा फायदा आहे. आता एखाद्याच्या कलेने घेणं या शब्दयोजनेमुळे वाक्याचा नेमका अर्थच कळत नाही. मराठीत काय वाक्प्रचार आहे? एखाद्याच्या कलाने घेणे. त्याचा अर्थ काय? एखाद्याच्या बुद्धीचा स्वाभाविक रोख, त्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणे. तू तुझ्या प्रवृत्तीपेक्षा मित्राची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाग, त्यामुळे तुला फायदा होईल, असा या वाक्याचा अर्थ आहे. त्यामुळे मग वरचं वाक्य कसं असायला हवं? तू तुझ्या मित्राच्या कलाने घे, त्यातच तुझा फायदा आहे. कलेने असा शब्द वाक्यात घेतल्यास मित्राच्या अंगी चित्र, संगीत इत्यादी पैकी एखादी कला आहे व त्या कलेने तू घे आणि हे वाक्य निरर्थक ठरेल. एखाद्याच्या कलाने घेणं असा वाक्प्रचार आहे. एखाद्याच्या कलेने घेणं असा वाक्प्रचार नाही. केव्हा केव्हा आपण शब्दाचा अर्थ लक्षात न घेताच त्याचा वाक्यात उपयोग करतो, हो की नाही? म्हणजे योग्य शब्द उपलब्ध असूनही आपण चुकीच्या शब्दाची योजना करतो आणि त्यामुळे वाक्याच्या अर्थात चूक होते. आता हे वाक्य वाचूया. माझ्या वाट्याला जाऊ नकोस, तसं केलंस तर गाठ माझ्याशी. आता या वाक्यातील वाट्याला या शब्दाचं मूळ रूप काय आहे? वाटा. सामान्य नाम, पुल्लिंगी, एकवचन. या शब्दाचा अर्थ आहे वाटा, हिस्सा, भाग, एखाद्या गोष्टीतील मिळणारा भाग. या शब्दाचं अनेक वचन वाटे असं होईल. वाटा या शब्दाचा योग्य वापर आता आपण पुढील वाक्यात बघूया. माझ्या वडिलांच्या संपत्तीतील माझा वाटा म्हणजे हिस्सा मला मिळायला हवा.
मराठीतील वाक्प्रचार काय आहे? एखाद्याच्या वाटेला म्हणजे वाटेस जाणे. हा, वाट, नाम, स्त्रीलिंगी एकवचन. अर्थ लहान मार्ग, रस्ता. आता या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखाद्या ज्या पद्धतीने काम करत असेल त्यात त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या कामात अडथळा आणणे किंवा अडचणी निर्माण करणे, किंवा एखाद्याची कुरापत काढणे. आता वाट या शब्दाचं अनेक वचन वाटा, स्त्रीलिंगी असं आहे. वाट वाटेला, वाटा वाटांना असं होईल की नाही? मग माझ्या वाट्याला जाऊ नकोस हे वाक्य कसं हवं? तर माझ्या वाटेला जाऊ नकोस, तसं केलंस तर गाठ माझ्याशी आहे. आता हे वाक्य वाचूया. तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, एकमेकांना मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. आता हे वाक्य चुकीच्या शब्दयोजनेमुळे सदोष आहे. एकमेकांना, मूळ शब्द एकमेक, अर्थ आहे परस्पर, अन्योन्य हे विशेषण आहे. पण या विशेषणाची सामान्य नामासारखी वाक्यात योजना करता येते. ज्या नामासाठी ते योजिले आहे त्या नामाच्या लिंग वचनाप्रमाणे त्याचं रूप बदलतं. म्हणजे दोन पुरुष, दोन मित्र किंवा भाऊ इत्यादीच्या संदर्भात एकमेकांना असं पुल्लिंगी रूप येतं. दोन स्त्रिया, मुली, मैत्रिणी इत्यादींच्या संदर्भात एकमेकींना असं स्त्रीलिंगी रूप येतं. लहान मुले, बाळे या नपुंसकलिंगी शब्दांच्या संदर्भात एकमेकांना असं नपुंसकलिंगी रूप येतं. जसं दोन पुरुष, त्या दोघांनी परस्परांशी बोलणे टाळले. दोन बाळे, या बाळांचे एकमेकांना मारणे चालूच आहे, अशी वाक्य. मात्र आपण उदाहरणादाखल घेतलेलं जे वाक्य आहे त्यात काय आहे? दोन स्त्रियांच्या संदर्भात आहे की नाही? मग ते कसं असायला हवं? तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, एकमेकींना मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. आता आणखी एक चुकीची शब्दयोजना अनेकांच्या बोलण्यात आणि लेखनातही होत असते. हे वाक्य वाचा. तू त्याच्यासोबत अजिबात बोलू नकोस. या वाक्यात त्याच्यासोबत बोलणे ही चुकीची शब्दयोजना आहे. त्याच्यासोबत याऐवजी त्याच्याशी हा शब्द योग्य आहे. हे वाक्य कसं हवं? तू त्याच्याशी अजिबात बोलू नकोस. अशा काही चुका तुमच्याही लक्षात आल्या असतील किंवा काही शंका असतील तर प्रतिक्रियेमध्ये जरूर सांगा. चुका काढणे हा काही उद्देश नाही, तर चुका टाळणे हा उद्देश आहे. बापो, भावना पोचल्या ना? भाषेचा अधिकाधिक बिनचूक वापर करणं हा भाषेचा सन्मान करणं आहे, हो की नाही? आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची युट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका वेगळ्या गोष्टीसह. धन्यवाद.